निवेदन प्रश्न विचारा. कन्साइज राहतात. सर मला सांगा की अतिवृष्टी अनुदानाच्या अनुषंगाने आपण स्तरीय समितीची नेमणूक केली होती आणि त्यांनी एक अहवाल तुम्हाला दिलेला आहे. या अहवालात तुमचं काय म्हटलेलं आहे आणि या समितीने तुमच्याकडे 1 महिन्याच्या मुदतवाढीचा सुद्धा प्रस्ताव केलेला आहे. समिती ही 28 जानेवारीला गठीत करण्यात आली होती. 3 मेंबर्स त्याच्यामध्ये होते आणि मुख्यत्वे जे दुबार लाभ जाणे, त्यानंतर ज्यांच्या नावावरती सातबारा नाही अशा काही लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणे, त्याच पद्धतीनं क्षेत्र शासकीय जागेवरती बोगस अनुदान दिलं जाणं, अशा पद्धतीच्या काही तक्रारी होत्या आणि त्या अनुषंगाने ही समिती गठीत करण्यात आली होती. सध्या जो समितीचा अंतरिम अहवाल समितीने दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी दुबार असतील, जे गावात ज्याचं नाव नाही, सातबारावरती नाव नाही, आधारशी मॅच होत नाही, अशा याच्यानुसार वेगवेगळे कॅटेगरीज करून त्यामध्ये आक्षेपित रक्कम काढलेली आहे आणि जी प्रसारमाध्यम आणि अहवालामध्ये जी रक्कम होती ती आक्षेपित रक्कम होती. आता त्या अनुषंगाने ज्या ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक, तर यांच्याकडे गावनिहाय याद्या आपण दिल्या होत्या, तर त्या अनुषंगाने त्यांना खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि खुलासा दिल्यानंतर त्यातली काही अमाऊंट रिकन्साईल होऊ शकते की सातबारावरती नाव नसेल, परंतु जसं खरेदी व्यवहार झाला असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर, किंवा वारस असेल, किंवा फॅमिलीमध्ये मयत झाल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सातबारा झाला असेल, इतकी अमाऊंट थोडीशी त्याच्यातली कमी होईल आणि इतर रक्कम जी आहे तर ती फायनल समिती करेल की ज्याच्यामध्ये वसुली पात्र रक्कम अशा पद्धतीनं ती रक्कम काढून त्यामध्ये देईल. सुरुवातीला ही चौकशी 2 तालुक्यासाठी करण्यात आली होती, अंबड आणि घनसावंगी. आता पूर्ण जिल्ह्यासाठी काल आदेश निर्गमित केले की पूर्ण जिल्ह्यामध्ये याच धर्तीवरती तपासणी करण्यात यावी आणि त्यामध्ये एक डेप्युटी कलेक्टर देखील समितीमध्ये ॲड करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीनं एक नायब तहसीलदार देखील समितीकडे आज ॲडिशनल त्याच्यामध्ये देण्यात येत आहेत आणि जे नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी आहेत, काही महसूल सहाय्यक आहेत, तर त्यांना या कामामध्ये घेण्यात येत आहे, जेणेकरून गतीमध्ये हे काम आणखीन व्हावं. 3 आठवड्यामध्ये त्यांना काम करण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी 1 महिन्याचा वेळ मागितला होता आणि तो अंतरिम अहवाल त्यांच्या आधारावरती एक अंतरिम अहवाल शासनाला दिलेला आहे. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सुधारणा व्हावी याच्यासाठी एक अभ्यास समिती नेमलेली आहे. जिल्हा परिषद CEO असतील, SAO असतील, ॲडिशनल कलेक्टर, RDC हे समितीमध्ये आहेत आणि समितीचं अध्यक्षपद, चेअरमनशिप माझ्याकडेच ठेवलेलं आहे, जेणेकरून एक याच्यावरती सजेशन्स आणि कशा पद्धतीनं हा प्रकार अशा पद्धतीनं काही दुबार आणि ह्या गोष्टी होऊ नये, जो गैरप्रकार ह्याच्यामध्ये होऊ शकतो, तर त्या पद्धतीनं कशी कार्यपद्धती असायला पाहिजे त्याकरिता हा गट तयार करण्यात आलेला आहे. चौकशीमध्ये जी आपण कॅटेगरायझेशन केलं होतं त्यामध्ये शेती नसलेले लाभार्थी, म्हणजे थोडक्यात सातबारावरती नाव नसलेले लाभार्थी, अशा व्यक्तीच्या नावावरती लाभ दिलेला आहे का, हा एक मुख्य प्रकार होता. दुसरा होता दुबार अनुदान. तर दुबार अनुदान साधारणतः 10 कोटीपेक्षा जास्त ती अमाऊंट दिसते. मागच्या 2 वर्षातल्या GR आपण एकत्र तपासलेले आहेत की एकाच व्यक्तीच्या नावावर 2दा लाभ गेलेला आहे. आणि तिसरं क्षेत्रवाढ करून, जर एखाद्याचं क्षेत्र 1 हेक्टर असेल परंतु 2 हेक्टरचा त्याला अनुदान वाटप झालेलं आहे का. आणि चौथा त्याच्यामध्ये मुख्य भाग होता की शासकीय जमिनीवर अनुदान वाटप. तर अशा पद्धतीने ही 4 कॅटेगरीमध्ये प्रत्येक गावाचा 8A हा घेण्यात आला आणि समितीनं तो 8A तपासून त्याच्यामध्ये जी लाभ दिलेली यादी आहे त्याच्यासोबत क्रॉस चेक केला आणि हा अमाऊंट जो आहे तो प्रत्येक ठिकाणी जो एक्स्ट्रा गेलेला आहे तो अमाऊंट कॅल्क्युलेट केलेला आहे. तालुका वाईज किती बनावट किती शेतकरी आहे आढळले त्या अहवालामध्ये? आता जे शेती सातबारावर नाव नसलेली, तर त्यासाठी प्रत्येक गावाचा प्रत्येक ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांची सुनावणी आता सुरू झाली आहे. आपण रिकन्साईल करून देण्यासाठी तालुका स्तरावर सांगितलं होतं, परंतु तो रिपोर्ट न आल्यानंतर इथेच मी समितीला अधिकार दिले आहेत की ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक, तर
यांनी सगळ्यांनी इथं येऊन त्यांचं एक्सप्लेनेशन द्यावं. तर त्यामध्ये काही गावांचं उदाहरणार्थ मी सुरुवातीला सांगितलं की जर मैत झाला असेल, वारसाचं नाव आलं असेल, परंतु फेर झाला नाही, तर 7/12 नाव जुन्या व्यक्तीचं दिसतं आणि लाभ आज रोजी गेलेला आहे तो त्याच्या मुलाला गेलेला आहे, किंवा जर फॅमिली मेंबरमध्ये कोणाला गेला असेल किंवा खरेदी विक्री व्यवहार झाला असेल, अशी काही अमाऊंट जी आक्षेपित काढलेली आहे समिती, त्यातली काही क्वांटम कमी होईल आणि तो देखील प्रत्येक फील्ड फंक्शनरीला 3 पैकी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना आणून तो दाखवायला लागेल, तो रेकॉर्ड दाखवायला लागेल. फेर झाली किंवा खरेदी झाली तो रेकॉर्ड दाखवल्यानंतर तो आक्षेपित रक्कम कमी होईल. आणि जो राहिला तर तो जर इथला शेतकरी नसेल, काही केसेसमध्ये आढळून पण येत आहे की शेतकरी इथला नाहीये, कुठला दुसऱ्या जिल्ह्यातला आहे किंवा तो शेतकरीच नाहीये, बेसिकली तो खाजगी व्यक्ती आहे कोणतरी आणि कोणत्या हितसंबंधातून तो खालच्या स्तरावरती त्या व्यक्तीचं नाव टाकण्यात आलं आहे. अर्थात ह्या प्रकार जो आहे तर तो पूर्ण समितीने गावनिहाय केल्यानंतर त्याचं आपल्याला विश्लेषण आणि किती याच्यामध्ये ग्रामस्तरावरचे अधिकारी इन्व्हॉल्व होते, किती नंबरमध्ये, तो आपल्याला एक्झॅक्ट आकडा आणि रक्कम हे समितीच्या अंतिम अहवालामध्ये आपल्याला कळेल. अधिकारी कितपत रिस्पॉन्सिबिलिटी प्रक्रिया जी आहे तर त्यामध्ये यादी जी आहे तर ती यादी तहसील स्तरावरती देण्यात येते. कार्यपद्धती जी आहे तर त्यामध्ये कार्यपद्धती, GR, जबाबदाऱ्या याच्या देखील अभ्यास करण्यात येत आहे आणि त्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. आत्ता जर आपण मागचे सप्टेंबर आणि डिसेंबर हे 2 GR जे लेटेस्ट जर घेतले, म्हणजे त्याचा साधारणतः एक 36 कोटीचा GR सप्टेंबरचा आहे आणि 412 कोटीचा डिसेंबर 2024चा GR आहे. तर त्यामध्ये कार्यपद्धती काही अंशी बदलली होती की सर्व गावाचे 8 हे तहसीलदार यांच्या स्तरावर तपासले जावे, ही जबाबदारी देण्यात आली होती तहसील ऑफिस स्तरावरती आणि त्यानंतरच त्या याद्या तहसीलदार यांच्या लॉग इनमधून अपलोड करण्यात यावी. तर ही जबाबदारी मागच्या 2 GR मध्ये दिली होती. 36 कोटीच्या GR पैकी साधारणतः 20 कोटी खर्च झाले आहेत, तिथे 16 कोटीची बचत देखील त्याच्यामध्ये झाली आहे. याच्यामध्ये कोणताही शेतकरीला वंचित राहणार नाही याची देखील दखल घेण्यात आली आहे आणि 412 कोटीच्या GR मध्ये 300 कोटी साधारणतः आजपर्यंत वितरित झालेलं आहे, म्हणजे अप्रूव्ह झालेलं आहे आणि त्यापैकी 10-1 कोटी आणखीन एक्सपेक्टेड आहे की तो वितरित होऊ शकतो. तर इथे देखील 100 कोटी जवळपास जे आहेत ते शिल्लक अमाऊंट आहे. सो मागच्या या 2 GRचा जर बघितलं तर कार्यपद्धती काही थोडीशी बदलल्यामुळे पैसे वाचलेले आहेत म्हणा किंवा कुठे गैरप्रकार झाला नाहीये याची दक्षता ह्या 2 GR मध्ये, लेटेस्ट GR मध्ये घेण्यात आली. नाही, वसूल करणे हा एक भाग झाला. वसूल करण्याच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि आज रोजी घनसावंगी एका तालुक्यामध्ये 1,08,00,000 इतका निधी दुबार लाभार्थी यांच्याकडून वसूल करण्यात आलेला आहे. अंबडमध्येही ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही वसुली करण्यात येईल. वसुली हा एक भाग झाला आर्थिक नुकसान होऊ नये याचा, परंतु जर सकृतदर्शनी फील्ड फंक्शनरीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, ग्रामस्तरावरचे अधिकारी, कर्मचारी, तर त्या अनुषंगाने प्रशासकीय कारवाई देखील त्याच्यामध्ये करण्यात येईल. 2 तालुक्यांबरोबर पूर्ण जिल्ह्यामध्ये आता राबवली जाते. या सगळ्या पूर्ण जिल्ह्यामध्येच असा पद्धतीने अंदाज आहे का? तक्रारी थोड्याशा या भागातून जास्त होत्या म्हणून प्रथम इकडची चौकशी लावली होती. चौकशी केल्यानंतर पूर्णपणे हे चित्र जे आहे ते पूर्णपणे क्लिअर होईल. तर जानेवारीमध्ये